मुक्ताईनगर येथे पुरनाड जवळ महामार्गाचे काम बंद पाडताना मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात। भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला चंद्रकांत पाटील यांना अंदाज उत्स्फूर्त गर्दी। मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड पुलाजवळ इंदोर महामार्गाचे काम मंगळवारी आज दि. जुलै 22 सकाळी पोलीस बंदोबस्तात पुन्हा सुरू करण्यात आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी काम बंद करण्यासाठी आंदोलन सुरू केले। पोलिसांनी हस्तक्षेप करत शेतकऱ्यांना अडवले आणि काहींना ताब्यात घेतले। यानंतर त्यांना भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला आणल्यावर गर्दी झाली होती। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक नखाते, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे अधिकारी व स्टाफ उपस्थित होता। महामार्गावर काम सुरू असल्याची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत पाटील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी काम थांबवण्याची मागणी केली। प्रांताधिकाऱ्यांनी महामार्गाचे काम सुरूच राहील असा ठाम पवित्रा घेतल्याने आमदार संतप्त झाले आणि त्यांनी रास्तारोको आंदोलन सुरू केले। पोलिसांनी अनेक वेळा विनंती करूनही आमदारांनी आंदोलन मागे घेतले नाही, त्यामुळे त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले। उल्लेखनीय म्हणजे इंदूर राष्ट्रीय महामार्गाच्या या प्रकल्पामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या असून त्यांना अद्यापही योग्य मोबदला मिळालेला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। हे प्रकरण आता अधिकच चिघळले आहे। मनोहर लोणे, दिव्य महाराष्ट्र न्यूज, भुसावळ। आंदोलन तुम्हाला आज अटक करण्यात आलेले काय बोलणार तुम्ही? बाळासाहेबांचा सैनिक आहे। इथे कुठे अन्याय होत असेल ते माझं सरकार असो की कोणाचं सरकार असो, आज या शेतकऱ्यांवर अन्याय होतो, 250 शेतकऱ्यांवर अन्याय होतोय। त्यांची जमीन मातीमोल पद्धतीत सरकार जबरदस्तीने घेत आहे। पैसे नाही घेतल्यावर मी ताबा घेतला आणि जबरदस्ती काम करताय। आंदोलन करणे हा माझा स्थायी भाव आहे आणि मी बालपणापासून शिवसैनिक आहे, त्यामुळे आंदोलन मी करतो। सरकारचा हुकुमशाही आहे। सरकारची प्रशासनाची आहे, काम करतोय, त्याचा निषेध केला पाहिजे। 2 मिनिटं, 2 घाई करू नका। बोला सर। हां सर, शासनाच्या आदेशाने काम चालू आहे हायवेचं मुक्ताईनगरला। त्याच्यामध्ये अडवण्याचे प्रयत्न केल्यामुळे काही लोकांना कमी ताब्यात घेतलेलं होतं। नंतर माननीय आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते स्पॉटवर आले, त्यांनी पण काम अडवण्याचा प्रयत्न केला होता। त्यांना आपण प्रतिबंधात्मक स्थान केलेलं आहे। तर नंतर आता त्यांचे निर्णयानुसार थँक्यू सर।